त्यांचा आणि आमचा मेळ याच्यासाठी बसत नाही असं महात्मा फुले सांगत होते. ते सरस्वतीला घेऊन आहेत, आम्ही सावित्रीला घेऊन उभे आहोत. की हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाही तर सरकारी साहित्य संमेलन आहे. सुमारे 2 कोटी रुपयाचं अनुदान या साहित्य संमेलनांसाठी दिलं जात आहे. सत्य की जय हो. जागृती न्यूज चॅनलच्या सत्यवेद सत्रामध्ये पुन्हा एकदा विद्रोहाचा महाजागर घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. हा सत्यवेद आपल्याला आवडला भावला तर तो असंख्य लोकांना फॉरवर्ड करा. जागृती न्यूज चॅनल सबस्क्राईब करा असं सुरुवातीला आवाहन करते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आपण 17वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे वर्धामध्ये 4 आणि 5 फेब्रुवारीला घेतो आहे आणि आपल्या आमनेसामने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे होणार आहे. हा साहित्य संस्कृतीचा संघर्ष हा फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि या देशामध्ये ब्राह्मणी साहित्य संस्कृती विरुद्ध अब्राह्मणी साहित्य संस्कृतीचा जागर आणि संघर्ष हा सातत्यानं होत आलेला आहे. आणि आपण सर्व फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी, छत्रपती शिवरायांना मानणारी, संत तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज अशा सर्व परंपरांना मानणारी अशी एक अब्राह्मणी साहित्य संस्कृतीची विचारधारा मांडणारे आपण सर्वजण आहोत. आणि असं मानणाऱ्या सर्वांचं हे संमेलन विद्रोही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ध्यामध्ये होत आहे. त्यांच्याशी आपला जो सामना होतोय तो सामना 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या, रानडेंना लिहिलेल्या पत्राच्या संदर्भात होतो आहे. तुमचा आणि आमचा मेळ बसणार नाही असं आपण म्हणतोय, जे महात्मा फुल्यांनी आपल्याला सांगितलं. महात्मा फुल्यांनी पत्रात आपल्याला सांगितलं की आपण आपल्या ग्रंथकार सभा घेतल्या पाहिजेत आणि त्या ग्रंथकार सभा आपण आपापल्या परीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेत आलेले लोक आहोत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं भरवण्यात येतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद या संपूर्ण रचनेला, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या आशय प्रारूप याला नकार देणारे आपण सर्वजण लोक आहोत. आपण असं म्हटलंय की जिथे खुद्द भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हजारो पानांची ग्रंथसंपदा तयार केली, एक मुक्तीचं साहित्य निर्माण ज्यांनी केलं, ज्यांनी क्रांतीची दिशा आपल्याला दाखवून दिली, अशा 20व्या शतकातल्या महानायकाला ज्या साहित्य संमेलनाचं साधं निमंत्रण पण दिलं गेलं नाही, त्या साहित्य संमेलनामध्ये आमच्यासारखे फुले आंबेडकरवादी कदापि सहभागी होणार नाही हा पवित्रा आपण घेतलाय. हो, अखिल भारतीयशी आम्ही उभा दावा मांडलेले लोक आहोत. का दावा मांडला? या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला यावर्षी सर्वोच्च मदत महाराष्ट्र शासनाकडून होतीये. सुमारे 2 कोटी रुपयाचं अनुदान या साहित्य संमेलनांसाठी दिलं जात आहे. आणि हा पैशाचा महापूर एकीकडे म्हणजे 19व्या शतकात ग्रंथकार सभा होती. 1996 त्यांनी छापील वर्ष टाकलेलं आहे. 1961 मध्ये त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना केली. आणि आज आम्ही विद्रोहीवाले हे स्पष्टपणे म्हणतो आहोत की हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाही तर सरकारी साहित्य संमेलन आहे. अशी सर्व मदत शासकीय पातळ्यांवरची 2 करोड रुपयापर्यंतची मदत करणं, त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या बैठका घ्यायला भाग पाडणं, हे कधीही झालं नाही. ते यंदाच्या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला दिसतोय. आमचा उभा दावा त्यांच्याशी याच्यासाठी आहे. अरे सरकार आहे, सरकारनं जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत. साहित्य संमेलन भरवणं हे सरकारचं काम नाही. हे संमेलन सरकारचं नसताना सरकार इतकी इन्व्हॉल्वमेंट, इतकं त्याच्यामध्ये पुढाकार का घेतंय हा आमचा विद्रोहीवाल्यांचा प्रश्न आहे. कलेक्टर येतात,
सर्व वर्ध्यामधल्या धर्मशाळा अखिल भारतीयसाठी देण्यात आलेल्या आहेत. सर्व वसतिगृह, सर्व रेस्ट हाऊस ही अखिल भारतीयमध्ये जी लोक येणार आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे त्याची कोंडी करण्याचं काम सरकारी पातळीवर आज आपल्याला मोठ्या प्रमाणावर होताना दिसतंय आणि याचा निषेधसुद्धा आम्ही करतोय. आम्ही विद्रोहीवाले असं म्हटलंय की तुम्ही सरकारच्या यंत्रणा त्यांच्या चरणी लीन करून ठेवू नका. साहित्य संस्कृतीचा व्यवहार आत्मसन्मानासाठी असतो. आमचं आत्मभान जागृत झालंय म्हणून आम्ही कविता करतोय, आम्ही कादंबरी लिहितोय, आम्ही पुस्तकं लिहितोय, आम्ही ग्रंथांची निर्मिती करतोय, वाचतोय, त्याची अनुभूती घेतोय. आणि अशा संपूर्ण साहित्य संस्कृतीच्या व्यवहारामध्ये सरकारनं डोकवण्याचं आणि नियंत्रण ठेवण्याचं कुठलंही काम नाही. परंतु आताच सरकार हे संपूर्ण साहित्य संमेलनाचंच लीडरशिप, नेतृत्व आपल्याला करताना दिसतंय. आणि ही विद्रोहीची कोंडी करत असताना आमचे विद्रोहीचे संयोजक डॉक्टर अशोक चोपडे, स्वागताध्यक्ष प्राध्यापक नितेश कराळे, गुणवंत डकरे सर, सर्व माणसं हे कलेक्टरांपाशी गेलेत, किशोर ढमाले यांच्यापाशी गेलेत आणि त्यांना असं सांगितलं, जर आमची अडचण तुम्ही करणार असाल, मुद्दाम आमच्या चालत्या रथाला तुम्ही आडवं येणार असाल तर अखिल भारतीयच्या मंडपाच्या समोरच आम्ही आमचं खुलं संमेलन घेऊ. हे आम्हाला म्हणावं लागलं कारण सरकार त्यांच्या बाजूने उभं आहे, पैशाच्या रूपात उभं आहे, वस्तू वास्तू देण्याच्या संदर्भात त्यांच्या बाजूने ते उभं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतोय आणि त्यांना आव्हान देतोय. आम्ही हे सांगतोय, विद्रोहीचा नाद करायचा नाही. हो, या अखिल भारतीयच्या संपूर्ण संरचनेवर आम्ही फुली मारणारे लोक आहोत. अरे फुली नाही मारणार तर काय करणार? हे आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं भूमिपूजन. मैदानावर तुम्ही संमेलन घेता आहात, 4-5 एकरचं मैदान तुम्ही काबीज केलेलं आहे आणि त्या मैदानावर कोणती भूतं तुम्हाला त्रास द्यायला येत आहेत? काय आहे भूमिपूजनाचा अर्थ? तुम्ही वास्तू शांत करता आणि ही वास्तू शांत करणं, हे भूमिपूजन करणं कोणत्या मार्गानं करतायत, ते कोणत्या संस्कृतीचा प्रचार प्रसार करतात हे या कागदावरून आपल्याला समजतंय. भूदेव ब्राह्मण पुरोहित हा बसलाय पूजेला आणि तो मंत्र संस्कृतात पुटपुटणार आहे आणि तो त्या भूमीचं पूजन करणार आहे. हे संस्कृती अख्खी वैदिक ब्राह्मणी संस्कृती आहे आणि ही विज्ञान विरोधी आहे, ती अज्ञान पसरवणारी आहे, ती दलित बहुजन स्त्री पुरुषांचा अवमान करणारी आहे. आणि म्हणून या पद्धतीनं या ब्राह्मणी संस्कृतीला ललांबूत होऊन, त्यांना सरेंडर होऊन, त्यांच्या पायाशी लीन होऊन ज्या पद्धतीनं भूमिपूजन तुम्ही करताय, तुम्ही कुठल्या साहित्य संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत हे पुन्हा एकदा भूमिपूजनाच्या निमित्तानं तुम्ही दाखवून दिलेले लोक आहात. अरे आम्ही विद्रोहीवाले दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, स्त्रिया, पुरुष, कामगार, कष्टकरी, शेतकरी सर्व मिळून आम्ही आमचं साहित्य संमेलन भरवतोय. तुम्ही तिकडे अभिजनांची लाचारी सगळी करता आहात, त्यांच्याकडून, सरकारकडून. म्हणजे एकीकडे सरकारच्या आश्रयावर भरणारं 96वं अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे आणि त्याच्या विरोधात झगडा केलेले आम्ही लोक, त्यांच्याशी भांडण घेतलेले लोक, आम्ही लोकाश्रयावर आमचं 17वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेतो. सर्कस मैदान इथे 17वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनाची सुरुवात, हे वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे, आम्ही जमीन नांगरली आहे. बळीराजा हा आलेला आहे, आपली बैलजोडी घेऊन नांगरून शेत नांगरतो तसं विचारांची पेरणी करण्यासाठी 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची भूमी आम्ही नांगरलेली आहे. या नांगरणी करण्याला एक ऐतिहासिक अर्थ आहे. हो, आम्ही हे आज सांगू इच्छितो. पुणे शहरामध्ये मुरार जगदेवानं वेशीवर पहार उभी केली आणि चप्पल त्याला अडकवली आणि इथे कुणीही पुण्यामध्ये नगर वसवायचं नाही, शेती कसायची नाही असं सांगितलं. पण आम्ही
त्या राजमाता जिजाऊंचाच बाणा आणि विचार अंगीकारून ज्या पद्धतीनं मुरार जगदेवाचा संपूर्ण पहार बाजूला काढून सोन्याचा नांगर या भूमीमध्ये जिजामातांनी घातला आणि पुणे शहर वसवलं, हाच वैचारिक वारसा, हा सांस्कृतिक वारसा विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं स्वीकारलेला आहे. आणि 17वं विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये या पद्धतीनं विषमतावादी व्यवस्थेवर नांगर चालवत एक समतावादी विचारांची पेरणी करणारं भूमीचं पूजन, तिच्याबद्दलची कृतज्ञता ही आम्ही या मैदान पेरणीतून करून दाखवलेली आहे. त्यांचा आणि आमचा मेळ याच्यासाठी बसत नाही असं महात्मा फुले सांगत होते. ते सरस्वतीला घेऊन आहेत, आम्ही सावित्रीला घेऊन उभे आहोत. हो, ती सावित्रीबाई जिनं कंबर कसली स्त्री शूद्रांच्या शिक्षणासाठी. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही कार्यक्रम पत्रिकेचं पहिलं पान. या कार्यक्रम पत्रिकेमध्ये दिखाव्यासाठी गांधींचं आश्रम त्यांनी आहे, पण तो फिकट आहे, मागच्या बाजूला आहे आणि ठळक स्वरूपामध्ये मोरपीस आहे. आम्ही बघत आलो हे मोरपीस कुठे कुठे आम्हाला सांस्कृतिक चिन्ह प्रतीकांमध्ये सापडलं. ते आम्हाला सापडलं कृष्णाच्या मुकुटामध्ये. कृष्ण खवतो. आम्हाला त्याच्या आधी दिसलं सरस्वती म्हणे विद्येची देवता. झूट. ज्या देशामध्ये बायकांना शिक्षणाची बंदी केली तिथे एक बाई विद्येची देवता असेलच कशी? भ्रम पसरवणं हा ब्राह्मणवाद आहे. आणि या सरस्वतीच्या हातामध्ये बरोबर लेखणी म्हणून यालाच मोरपिसाला टोक करून लेखणी आहे. कोणत्या सांस्कृतिक मूल्यांचं, चिन्हांचं, प्रतीकांचं तुम्ही गौरवीकरण करता, तुम्ही उदात्तीकरण करता आणि तुमच्या मंचावर त्याला जागा देता. आणि याच कारणांसाठी विद्रोहीनं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी उभा दावा मांडलेला आहे. आम्हीच त्यांच्याशी वाद प्रतिवाद करतोय असं नाही. त्यांनी ज्या पद्धतीचा व्यवहार या आत्ताच्या वर्धा साहित्य संमेलनामध्ये केलेला आहे, साहित्य संमेलन, त्यांची साहित्य संमेलन एकतर पर्यटन केंद्री संस्कृतीचा पुरस्कार करायला लागलेली आहे. म्हणजे संमेलनांची लोकप्रियता कमी झाली की धार्मिक स्थळांच्या ठिकाणी तीर्थस्थानं जी आहेत तिथं संमेलनं भरवण्या हा त्यांचा एक षडयंत्राचा भाग असतो. आता मध्यम वर्गाला विदेशात घेऊन जायचं आणि वैश्व मराठी साहित्य संमेलन करायचं. म्हणजे आता हे सांस्कृतिक पर्यटन हे यांनी अखिल भारतीय साहित्य संस्कृतीच्या नावाखाली आपल्याला सुरू केलेलं दिसतं. ह्या साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण व्यवहार हा वर्धेकरांना, विदर्भीय माणसाला नाकारणारा, अख्ख्या कार्यक्रम पत्रिकात त्यांच्यामध्ये आभार सूत्रसंचालन, स्वागत याच्यासाठी विदर्भातली माणसं आहेत. आणि सर्व सो कॉल्ड विद्वान, तथाकथित विद्वान हे बाहेरून आयात केलेले आहेत. विदर्भातल्या माणसाचा हा अपमान आहे असं आम्हाला वाटतं. तिथे काही साहित्यिक नाहीत, तिथे विचार करणारी माणसं नाहीत. त्यांचं समावेशन हे कार्यक्रम पत्रिकेमध्ये फार वजा, म्हणजे आभाराचा भार फक्त वर्ध्यातल्या आणि विदर्भातल्या लोकांना दिला गेला आहे. हा त्यांचा व्यवहार कृतज्ञतेचा सातत्यानं राहिलेला आहे. कवी संमेलनं घेत आहेत आणि कवी संमेलनाची पत्र, तुमची कविता निवड झालेली आहे आणि तुम्ही त्या अखिल भारतीयच्या अमुक अमुक दिवशी या कवी संमेलनात 7 वाजता सहभागी व्हा अशी पत्र दिली. कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा उल्लेख मी आवर्जून करणार आहे. एक शिंदे नावाच्या कवयित्रीत त्यांचंही पत्र माझ्याजवळ आहे. हे प्रातिनिधिक पत्र आहे. खोब्रागडे कोण आहेत? कवी लक्ष्मण खोब्रागडे हे झाडीबोली या भाषेमध्ये कविता लिहितात. चंद्रपूरमध्ये आणि परिसरामध्ये झाडीबोली विदर्भामधल्या ज्या बोली भाषा आहेत त्यातलं एक महत्त्वाचं सुवर्णपान म्हणजे झाडीबोली भाषा आहे. या झाडीबोली भाषेमध्ये कविता लिहिणाऱ्या खोब्रागडेंना असंच पत्र गेलं की तुमचं अखिल भारतीयच्या कवी संमेलनामध्ये सहभाग तुमचा आहे, तुम्ही या. आणि यासोबतच असं लिहिलं गेलं की तुम्हाला आम्ही सोयी देणार आहोत. आणि त्या सोयी कुठल्या आहेत? आम्ही तुम्हाला जेवण, भोजन देणार आहोत, आम्ही तुम्हाला निवासाची सोय देणार आहोत
आणि या कारणास्तव तुम्ही 4,000 म्हणजे जशी अंतरं असतील तशा किमती. ज्या शिंदे कवयित्रींचा उल्लेख करते त्या नाशिकमधून आहेत, त्यांना 7,000 रुपये तुम्ही निवास भोजनाचे भरा असं पत्र अखिल भारतीय हे सगळे संयोजक आहेत त्यांच्याकडून आलेलं आपल्याला दिसतं. आम्ही कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचं अभिनंदन करतोय. त्यांच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. याचं कारण तुम्ही एका कवीची किंमत पैशांमध्ये, भोजन निवासाच्या व्यवस्था तुम्ही पैसे त्यासाठी पाठवा अशी करतात आणि म्हणून अखिल भारतीयच्या कवी संमेलनावर आमच्या लक्ष्मणभाऊ खोब्रागडेंनी बहिष्कार टाकलेला आहे. त्यांचं स्वागत आहे, त्यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागत करतोय. कवी, लेखक, विचारवंत हे आता यांच्या व्यवहाराला, यांच्या बाजारू व्यवहाराला, बाजार केंद्री संपूर्ण विचाराला म्हणजे साहित्य संस्कृतीमध्ये सामूहिकता, एकत्र येऊन संपूर्ण विचार, नाच, गाणं करणं हे येतं आणि हे मात्र या सगळ्यांना एकत्र येण्यासाठी पैसा केंद्रस्थानी ठेवतात. एक साहित्य संस्कृतीची बाजारपेठ यांनी तिथे भरवलेली आहे की काय असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि आम्हीच नाही तर काही कवी आता बोलायला लागलेत की या पद्धतीनं बाजार केंद्री जसा संपूर्ण व्यवहार चालतो आणि नफा तोटा ज्याच्यामध्ये पाहायला जातो असा साहित्य संस्कृतीचा व्यवहार असता कामा नये हे ते आपल्याला बोलताना दिसत आहेत. आणि म्हणून विद्रोहाचा जागर करत असताना कोण कोण आहेत आमच्यासोबत, आम्हाला अभिमान आहे. आमचे या साहित्य संमेलनाचे 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे चंद्रकांत वानखेडे आहेत. चंद्रकांत वानखेडे हे शेतकरी आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत. जेव्हा आपण या समाजात काही करावं, बदल करावा, परिवर्तन करावं असा विद्यार्थी दशेत ते विचार करतात, तारुण्यामध्ये त्या संपूर्ण संकल्पना साकार करण्यासाठी ते एका आदिवासी भागामध्ये जाऊन राहतात. नवरा बायको आंतरजातीय विवाह करतात आणि त्या गावामध्ये संपूर्ण सेवा देतात, विचार करतात असा अध्यक्ष. शेतकरी आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना का नाडलं जातं याच्याबद्दल बाजार केंद्रीय अर्थव्यवस्था ही कशी जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत हमीभाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी आत्महत्याग्रस्तच कसा राहील यासाठी आपली लेखणी झिजवणारा असा अध्यक्ष. आपुलाची वाद आपुल्याशी असं आत्मकथनपर लेखन त्यांनी केलेलं आहे. या देशामध्ये फॅसिझमचा धोका वाढलेला आहे. आपण पाहतोय की राज्यघटना जाळण्याचे प्रकार दिल्लीमध्ये होत आहेत. त्याच दिल्लीमध्ये आपल्याला गांधींचा एक प्रतीक उभं केलं जातं आणि त्याला खोट्या बंदुकीनं पुन्हा गोळ्या म्हणजे एकदा गांधींना मारून ते शांत बसू इच्छित नाही. गांधींना पुन्हा मारणं, गोळ्या घालणं आणि त्याला रक्ताची बाटली लावून ते रक्त सांडलेलं दाखवणं म्हणजे हा नथुरामी संस्कृतीचा पुरस्कार ते आपल्याला सातत्यानं करताना दिसत आहेत. आणि हे आव्हान पेलायचं असेल तर आजच्या घडीला समतावादी कमी अधिक असतील लोक, पण या सगळ्या समतावाद्यांनी ब्राह्मणी फॅसिझमच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी एक वैचारिक खाद्य म्हणून एक त्यांचं पुस्तक गाजतंय, गांधी का मरत नाही. म्हणजे तुम्ही त्याला प्रत्यक्ष तेव्हा गोळ्या घातल्या, आताही परत परत तुम्हाला गोळ्या घालण्याची वेळ का येते या महात्म्याला, याच्याबद्दलचं एक चिंतन आणि संपूर्ण फॅसिझमच्या विरोधात ती संपूर्ण चर्चा नेण्याचं काम चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्याला केलेलं दिसतंय. शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात त्यांचं पुस्तक आपल्याला गाजलेलं दिसतंय. असा एक सर्जनशील जीवनवादी साहित्यिक हा आपल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष आहे. साहित्य संमेलनाचं उद्घाटन हे सिने दिग्दर्शिका, लेखिका, बहुभाषिक कवयित्री असणाऱ्या रसिका आगाशे अय्यूब या करणार आहेत. मी रसिका आगाशे अय्यूब असा उल्लेख आवर्जून करते. रसिका आगाशे यांना आपण उद्घाटन करण्यासाठी बोलवलं आहे. याचं कारण या ब्राह्मणी फॅसिझमच्या विरोधात नाट्यक्षेत्रात, संस्कृतीच्या क्षेत्रात एक भूमिका घेऊन त्या उभ्या आहेत. मोहम्मद जिशान
अय्यूब यांच्यासोबत त्यांनी आंतरधर्मीय विवाह केलेला आहे. हे सांगायची गरज याच्यासाठी आहे, याचं कारण आज महाराष्ट्राचं सरकार आंतरधर्मीय विवाहांना, प्रेमविवाहांना कुंपण घालण्याचं काम करू पाहत आहे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत आहे आणि याच्यातली जी स्वाभाविकता आहे, प्रेमामधली उत्कटता आहे, ते मारून टाकण्यासाठीचे GR महाराष्ट्राचं सरकार काढू पाहत आहे. आणि तुमच्या या कृतीला, तुम्ही जो GR आंतरजातीय धर्मीय विवाहांना नियंत्रण ठेवणारा करताय, त्याला विद्रोही सांस्कृतिक चळवळ विरोध करते, हेही आम्हाला सूचित करायचं आहे. आणि म्हणून आंतरधर्मीय विवाहित असणाऱ्या आणि एक समतावादाचा जागर करणाऱ्या रसिका आगाशे यांना आपण उद्घाटक म्हणून बोलवलं आहे. या सर्व साहित्य संमेलनाच्या समारोपामध्ये समारोप माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. EZ खोब्रागडे, गणेश हलकारे, प्राध्यापक रामप्रसाद तौर यांच्यासारखी माणसं ही समारोपामध्ये असणार आहे. हे साहित्य संमेलन, या साहित्य संमेलनाचा विचार आम्ही 2 प्रतीकांमधून समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतोय. एक संमेलन गीत, हे संमेलन गीत यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्यामध्ये विद्रोही परंपरांचा जागर केलेला आहे. त्याची झलक या सत्यवेदच्या नंतर आपल्याला लगेच व्हिडिओच्या रूपात मिळणार आहे. दुसरं सांस्कृतिक प्रतीक या संमेलनाचं म्हणजे प्रत्येक साहित्य संमेलन आपण घेतो त्याचा एक लोगो आपण तयार करत असतो, बोधचिन्ह. हे बोधचिन्ह मला अत्यंत आनंद आणि अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये गाजलेले, एक सातत्यानं आंबेडकरवादी भूमिका घेऊन चित्रकलेकडे बघणारे, चित्रनिर्मिती करणारे असे बळी खैरे हे यांनी 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा हा लोगो तयार केलेला आहे. तो रंगीत स्वरूपात सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या लोगोमध्ये कष्ट करणारी, राबणारी बहुजन समाजातली स्त्री आणि पुरुष ही हा संपूर्ण विद्रोहाचा वणवा जो पेटलेला आहे ते हातामध्ये तेरून आहेत आणि त्यांना आधार हा ग्रंथांचा आहे, असं अत्यंत बोलकं समर्पक आपल्या संमेलनाला असं बोधचिन्ह हे बळी खैरे यांनी आपल्याला अत्यंत कमी वेळात पण अत्यंत दर्जेदार, अत्यंत विचार प्रवर्धित करणारं, प्रसारित करणारं असं बोधचिन्ह त्यांनी आपल्याला तयार करून दिलेला आहे. असा हा विद्रोहाचा महाप्रवाह, 1 मूठ धान्य आणि 1 रुपया विद्रोहीसाठी असा संपूर्ण चालला आहे. या संपूर्ण सत्यवेदचा समारोप करत असताना मी अत्यंत आनंदानं एक गोष्ट इथे नोंदवू इच्छिते. पैसा कितीही गोळा झाला, आपण किती 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 10,000 रुपये अशा रकमा आपण लोकांकडनं घेतोय, स्वीकारतोय आणि त्याच्यावर विद्रोहाचा जागर हा संपूर्ण चालणार. 2 दिवस, 3 दिवस 3 नाटकं तिथे सादर होणार आहेत. पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की वर्ध्यामध्ये असे एक बिनीचे सैनिक आहेत, रात्र रात्र जागून न झोपता अक्षरशः पैसे गोळा करण्यासाठी, संमेलनाचा प्रचार करण्यासाठी, 1 मूठ धान्य मोहिमेसाठी घरोघर फिरून राबणारी ही सगळी विद्रोहीची टीम आपल्याला तिथे कार्यरत होताना दिसतीये. आमचे मुख्य संयोजक अशोकभाऊ चोपडे हे परिश्रम घेऊन आहेत. नितेश कराळे त्यांना जितका वेळ याच्यातून मिळतोय क्लासेस आणि त्यांच्या उद्योगातून, तिथून ते संपूर्ण वेळ विद्रोहीच्या या संयोजनासाठी देत आहेत. श्रिया घोडे यांनी आणि तिथल्या अनिता येवले असतील, मीराता इंगोले असतील, या आमच्या सगळ्या भगिनींनी, मैत्रिणींनी 1 मूठ धान्याची मोहीम स्वतःच्या खांद्यावर पेरलेली आपल्याला दिसतीये. आणि सर्वात आनंदानं, अभिमानानं मी उल्लेख करणार आहे ते म्हणजे निवृत्त प्राचार्य जनार्दन देवताळे सरांचा. देवताळे सर हे 78 वर्षाचे आमच्यामधले सर्वात तरुण. कुठलाही कार्यक्रम देवताळे सर उपस्थित, पूर्ण मिटिंगांना दिवसभर, कुठे राहिलंय काय सगळ्यांची चौकशी करणं हे काम ते करतात. आणि सर्वात एक मोठं आव्हान त्यांनी स्वीकारलेलं आहे. वर्ध्यामध्ये त्यांनी मला असं सांगितलं, प्रतिमाताई माझं वय 78 वर्षांचं आहे
आणि मी 17व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी 78,000 रुपयांचा निधी जमा केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशी एक फौज विद्रोही कार्यकर्त्यांची, नेत्यांची वर्ध्यामध्ये जमली आहे. आणि म्हणून हा विद्रोहाचा महाजागर हा यशस्वी होणारच आहे. ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या संमेलनं ओस पडतील आणि विद्रोहीच्या मंडपामध्ये लोक जागा मिळेल तिथे उभं राहून हा संपूर्ण विद्रोही विचार ऐकतील, जगतील, त्याच्यात सहभागी होतील असा विश्वास विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष म्हणून मला निश्चित वाटतो. या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना आव्हान करते की 4 आणि 5 फेब्रुवारीला वर्धा इथल्या सर्कस मैदानमध्ये होणाऱ्या 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे साक्षीदार होण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी तन मन धनानं आपण वर्ध्याला यावं असं जाहीर आवाहन आपल्या सर्वांना देते. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं 3, 4 आणि 5 जे कार्यक्रम होणार आहेत ते जागृती न्यूज चॅनलवरून लाईव्ह दिसणार आहेत. ज्यांना येणं शक्य होणार नाही अशा महाराष्ट्रातल्या लोकांनी जागृती न्यूज चॅनलवर विद्रोही साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा असंही आव्हान आपल्या सर्वांना करते. ज्यांना कोणाला आर्थिक मदत करायची असेल छोटी मोठी, त्यांनी थेट बँकेच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे जमा करावेत असंही आव्हान याच्या निमित्तानं करते आणि थांबते. सत्य की जय हो.